रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष सोडे पाटील. आपण आज डाळिंबाच्या पाण्याच्या नियोजनावर चर्चा करू. आपल्यासोबत आहेत अर्जुनराव कोकडे. आपण पैठण तालुक्यामध्ये खातगाव शिवारामध्ये आहोत. हे जे डाळिंबाचे झाडं आहेत, आपलं पहिलं बहार जो जो 16 महिन्याचं आपलं हे झाड किती झाड आहे सगळ्या अर्जुनराव? हे 250 झाड. 250. आणि किती महिन्याचे झाले याचं वय मर्यादा? याचे मर्यादा समजा 17 महिने झाली. बरं. आता हे पहिल्या बहारासाठी आंब्या बहारासाठी आपण नियोजन केलं. तर सर याला सुरुवातीला आपण काय केलं? याला अगोदर स्टोरेज केल्यानंतर आपण याची पानगळ झाल्यानंतर छाटणी केली. पानगळीमध्ये काय घेतलं होतं आपण? पानगळीमध्ये आपण याच्यामध्ये इथ्रिल दिलं 05234 सोबत. 05234 सोबत दिलं. आणि झाडाच्या वय मर्यादेनुसार इत्रेल घेतलं ना. पानगळ किती करायची हे काडी आपल्याला किती मजबूत पाहिजे त्याच्यावर असतं. बरोबर आहे. आणि झाडाच्या वयानुसार सुद्धा पानगळ किती प्रमाणात करायला पाहिजे. तसं जनरल शेतकरी ऐकतात की 70%, 80%, 90% पानगळ व्हायला पाहिजे. पण झाड जर पहिल्या वेळेस तुम्हाला बहारामध्ये घ्यायचं तर मग पानगळ एवढी जास्त नको. त्याचं नुकसान काय होतं, जर पहिल्या बहारामध्ये 80-90% जर पानगळ झाली तर सेटिंग प्रॉपर होत नाही. सगळ्या शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची. हां, झाड ज्यावेळेस मॅच्युअर होतं, 2-3 फळ तुम्ही घेतलेले आहेत, जर झाड समजा 3.5, 4, 5 वर्षाचं असेल तर त्यावेळेस जास्त पानगळ झाली तरी त्याचं नुकसान होत नाही. तर आपण योग्य प्रमाणामध्ये याला इथ्रिल देऊन आपण पानगळ करून घेतलेली आहे. सर आता सरासरी सुद्धा महत्वाचं असतं. सरासरी किती पानगळ झाली असेल या झाडाची? या झाडामध्ये आता जवळजवळ 60-65% आसपास एवढी योग्य पानगळ. बरं, आपण आता छाटणी घेतली, इत्रेल घेतलं. आता छाटणी आणि इत्रेलच्या काळानंतर आपण किती दिवसात पाण्याचं नियोजन करताय? जवळजवळ 10 दिवसाच्या आसपास. 8 ते 10 दिवसापर्यंत. 10 दिवसाचं. म्हणजे आपल्याला आता योग्य पानगळ झाली. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे का पानगळ झाली, छाटणी झाली, सगळ्या गोष्टी झाल्या आतापर्यंत. आता इथून पुढे जे पाण्याचं नियोजन राहील ते कसं राहील? आता हे बघा, पाण्याचं नियोजन व्हरायटीनुसार थोडंसं वेगवेगळं असतं. आपण आपल्या डाळिंबाच्या झाडाच्या योग्यतेनुसार आणि त्याच्या व्हरायटीनुसार आपण जे पाणी देणार आहोत, पाण्याचं नियोजन करणार आहोत, हे थोडंसं वेगळं आहे. आपण काय केलंय, 3 ड्रीपच्या लाईन केलेल्या आहेत. बरोबर. 2 इनलाईन ही आणि एक पलीकडल्या बाजूने टाकणार आपण आणि मधली ड्रीपची. आता याच्या पाण्यामध्ये काय असणार की आपण तिन्ही ड्रीपनी वेगवेगळ्या टायमाला पाणी देणार. अच्छा. आपण ज्यावेळेस पाणी फोडतोय त्यावेळेस आपलं पहिलं पाणी ह्या ड्रीप मधून जाणार, म्हणजे मधल्या लाईनला, ज्याला ड्रिपर टाकलेलं. हो. आता हे झाड आपलं 17 ते 18 महिन्याच्या आसपासचं आहे. बरं. आपण याला पहिलं जे पाणी देणार आहोत ते अर्धा घंटा पाणी चालेल याच्यामध्ये. बरं. ठीक आहे. प्रत्येक झाडाला जो अर्धा लिटरच्या आसपास पाणी मिळेल असं आपलं पहिलं पाणी असेल. बरं. त्यानंतर 3 दिवसाचा गॅप असेल मध्ये. पहिलं पाणी झाल्यानंतर 3 दिवस पाणी द्यायचं नाही आपल्याला. 3 दिवसानंतर आपण एका साईडची जी इनलाईन आहे याच्यामध्ये पाणी सोडणार आहोत. म्हणजे ह्या साईडच्या नळीला पाणी सोडणार आहोत. बंद करून टाकायचं समजा, हिला चालू करा. आता जसं रविवार म्हणजे उद्याची तारीख आहे आपली 14 तारीख. 14 डिसेंबर आपण याच्यामधून पाणी सोडतो. तर आपण बरोबर 17 डिसेंबरला याच्यामधून संध्याकाळी पाणी सोडू 4:30-5च्या आता सुरुवातीचं जे पाणी देणार आपण ते मधल्या नळीला किती वेळ राहील? किती वेळ? अर्धा तास. त्यानंतर या नळीला आपण जवळजवळ 40 मिनिटाच्या आसपास, थोडंसं जास्त प्रमाणामध्ये. याच्यापेक्षा इथं जर अर्धा मिनिट तर इथं थोडं 10-15 मिनिटं जास्त. अर्धा तास तर हे 45 मिनिट. 45 मिनिटं जास्त झालं. 40 मिनिट. 40 मिनिटाच्या आसपास. आणि नंतर 3 दिवसाचे गॅप नंतर जे पलीकडून जी एक इनलाईन अजून टाकायची आपल्याला, त्याचं नियोजन झालेलं आहे. आणि या लाईन मध्ये त्यावेळेस 45 मिनिट आपल्याला पाणी द्यायचं त्याच्यामधून. असं झाल्यानंतर आपण ज्यावेळेस पुढं एक्सेस पाणी देऊ त्यावेळेसचं नियोजन आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगूयात. त्यावेळेस झाडाची स्थिती काय असते ती स्थिती बघितल्यानंतर आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला तिन्ही लाईननी पाणी द्यायचं आहे का परत रोटेशन मध्ये एका लाईननी पाणी द्यायचं. सर, माझं पाण्याचं नियोजन झाडाच्या परिस्थितीनुसार ठरेल. बरं, माझा एक प्रश्न होता याच्यात अजून. आपण आता इथं शेणखत भरलेलं खाली ड्रिपर खाली. आता आपण रासायनिक खत कधी भरणार, या पाण्याला का याच्या नंतरच्या पाण्याला? अच्छा. आपण हे पहिलं 3 पाणी गेल्यानंतर. अच्छा, तेव्हा आपल्याला रासायनिक डोस भरायचा. म्हणजे हे पहिलं एकच पाणी आहे, पण आपण 3 वेगवेगळ्या पद्धतीमध्ये याला देतो. हा, जसं आपण मोसंबीमध्ये वेळोवेळी सांगतो की आंबवणी, चिंबोणी, भर पाणी, मग लोड पाणी, हे जे प्रकार आहे त्या पद्धतीत आपण डाळिंब पण सिस्टम. आता ही शास्त्रशुद्ध पद्धत झाली, 3 वेगवेगळ्या स्टेजनी पाणी द्यायचं. आता याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का की सगळ्याला आपण सोबत पाणी का नाही द्यायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे. काय असतं, डाळिंबाच्या झाडामध्ये
2-3 रोग जे आहेत ते प्रामुख्याने शेतकऱ्याला परेशान करतात. आणि एक जो रोग आहे तो जमिनीतला असतो. ठीक आहे, त्या रोगाला काय म्हणतो आपण? निमॅटोड. मराठीमध्ये निमॅटोड. मराठीमध्ये काय म्हणतो? मुळांवरच्या गाठी असतात ते. मुळांवरच्या ज्या जड गाठी नेमाटोड. असतात. हो. जेवढी जमिनीमध्ये, पाण्यामध्ये, आपल्या बेडमध्ये हम्म. जेवढं जास्त पाण्याची मात्रा असेल, जर वापसा नसेल तर निमॅटोडची शक्यता सगळ्यात जास्त असते. अच्छा. झाडाला जमिनीमधून सगळ्यात हानी करणारं जर कोणी कीटक आहे तर तो निमॅटोड. निमॅटोड असतो. तर पाण्याचं नियोजन ह्या निमॅटोडला कंट्रोल करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं. दुसरं, फ्लड पाणी. ज्या भविष्यामध्ये सुद्धा आता फ्लड पाण्याची आता बेडमुळं गरज पडत नाही. हम्म. कधी कधी चुकीने फ्लड पाणी जातं आणि फ्लड पाण्यामुळं बरेचसे बॅक्टेरियल डिसीजेस जे स्प्रेड होतात हम्म. ते डाळिंबाच्या बागामध्ये शेतकऱ्यांना जमिनीमधल्या हानिकारक बुरशी ऍक्टिव्हेट होऊन जातात बिलकुल आणि ते डाळिंबाच्या झाडाला अपायकारक असतात. अपायकारक असतात. बरं. ते आपणच निमंत्रण देतो त्याला. हां, म्हणजे आपल्याला आणायची गरज नसते. हम्म, हम्म. ठीक आहे, तर चला. आज आपण पाण्याच्या नियोजनावर जास्त आपण स्ट्रेस करू या व्हिडिओमध्ये. हम्म. सगळ्या शेतकऱ्यांनी, आता बरेचसे शेतकरी आहेत त्यांचं अगोदरचे जे पाण्याचे नियोजन चालू आहेत त्यांनी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर तुमच्या बागेमध्ये निमॅटोडचं प्रमाण जर जास्त असेल तर तुम्ही ह्या रोटेशनवाल्या पाण्याच्या प्रमाणामध्ये येऊन जा. अच्छा. अतिरिक्त पाण्याचं सिस्टम बंद करा. अतिरिक्त पाणी नकोच आहे. हम्म. वापसा तसंही, कंडिशन. जर ज्यादा डाळिंब, लोडचं पाणी नको समजा. हां, लोडचं पाणी जास्त नको. नाही, लोडचं पाणी देण्याची वेळ असते. हा, हा. अच्छा, दुसरी गोष्ट शेणखताची. आपण ज्यावेळेस बाग फोडतो, शेणखत टाकताना हां. नॉर्मली शेतकरी काय करतो की शेणखत आता जसं इथं पण टाकलेलं आहे, वरती मधल्या भागामध्ये टाकून देतो. याचा अजून एक शास्त्रीय पद्धत ही आहे की थोडंसं इथं खड्डं करून घ्यायचं, हम्म. त्या खड्ड्यामध्ये शेणखत टाकायचं आणि हम्म. त्याच्यावरून माती लावून टाकायची. अच्छा. आणि त्याच्यावर रासायनिक डोस भरायचा का? हा, त्याच्यावर रासायनिक डोस मारायचा. बरं. ठीक आहे, तर ज्यांनी आतापर्यंत शेणखत टाकलेलं नाही आहे शेतकऱ्यांनी, त्यांना शेणखत टाकायचं. तर बेड थोडासा मध्ये फोडून घ्यायचा, हम्म. त्याने मुळं डिस्टर्ब होत नाहीत. ऑलरेडी तानावर बाग आहे त्यामुळे मुळं डिस्टर्ब होण्याचा आपल्याला हम्म. त्रास नाही आहे. शेणखत जाईल एवढा खड्डा करून घ्यायचा, त्याच्यामध्ये शेणखत टाकायचं आणि वरून मातीने त्याला बुजवून घ्यायचं. हम्म. या पद्धतीने जर नियोजन केलं तर निमॅटोडला पण आपण निमंत्रण देत नाही आणि बरेचसे भविष्यामध्ये जे रोग येणार आहेत त्यांच्यावर पण आपण कंट्रोल करू शकतो. हम्म. अर्जुनराव, आता उद्यापासून आपल्याला पाणी चालू करायचं आहे. तुम्ही या तारखा तुमच्याकडं नोट डाऊन करा, एखाद्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि जसं सरांनी आता पाण्याचं सिस्टम सांगितलं या पद्धतीत आपण चालू करू. आणि जेव्हा पहिलं आपलं पाणी मधल्या ड्रीप मधून, हम्म. दुसरं ह्या इन लाईन मधून आणि नंतर आपण नवीन ड्रेन लाईन टाकणार 3 दिवसानंतर त्याच्यामध्ये. म्हणजे याच्यामध्ये 10-12 दिवसाचा गॅप जाणार आहे. या 10-12 दिवसामध्ये आपल्याला जो रासायनिक डोस भरायचा आहे झाडाच्या गरजेनुसार तो आम्ही तुम्हाला आता लिहून देऊ. त्या पद्धतीत तो आणून ठेवा आणि मग पुढचं जे पाणी राहील आपलं मधल्या गॅपला तेव्हा तो रासायनिक डोस भरून आपल्याला त्याला टाकायचं. पुढच्या कंडिशननुसार नियोजन करायचं. आणि पुढचं पाण्याचं जे नियोजन असेल, झाडाची स्थिती आपण 10 दिवसानंतर जी असेल त्या स्थितीनुसार आपल्याला वापस ह्याच रोटेशनमध्ये द्यायचं का सगळ्या पाईप याच्यामधून पाईप पाणी द्यायचं ते आपण ठरवणार आहोत. चला. सगळ्या शेतकरी मित्रांनी या पद्धतीने जर पाणी नियोजन केलं तर निमॅटोडवर लवकरात लवकर कंट्रोल येऊन जातो, हे लक्षात ठेवावं. चला. धन्यवाद. अजून काही योगेश सर? नाही, काही नाही. ओके. जेवढी पाहिजे तेवढी माहिती आताच्या वेळेपुरती भरपूर झाली. धन्यवाद. चला. धन्यवाद. धन्यवाद.